झी 24 तास एक पाऊल पुढे। झाडांची नॅनोकॉपी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोन्साय झाडांची मागणी वाढते। कॉर्पोरेट ऑफिस पासून ते घरात शोभेची झाडे ठेवण्यासाठी या झाडांना मोठी मागणी आहे। तसंच अगदी वैयक्तिक छंद जोपासणारे छंदवेडेही अनेक आहेत। या झाडांची माहिती व्हावी यासाठी बोन्सायच्या झाडांचं एक प्रदर्शन माहीमच्या महाराष्ट्र नेचर पार्कमध्ये भरवण्यात आलंय। बोधिवृक्ष, चिकू, जाम, इंडोनेशियाचा आंबा, नादचंपा अशा अनेक झाडांची बोन्साय या ठिकाणी पाहायला मिळतात। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। माहीमच्या महाराष्ट्र नेचर पार्कमध्ये बोन्सायच्या झाडांचं एक्झिबिशन भरलंय। या नेचर पार्कचे संचालक अविनाश कुबल आपल्या बरोबर आहेत। सर, अनेक झाडं बोन्सायची झाडं इथे बघायला मिळतात, नक्की उद्देश काय आणि कुठकुठली झाडं या ठिकाणी पाहायला मिळतात? निसर्गामध्ये आता वसंत ऋतू सुरू झाल्यामुळे झाडांची पानगळ झाल्यानंतर नवीन पानं त्याला आलेली आहेत, नवीन फुलं त्याला आलेली आहेत, बऱ्याचशा झाडांना आता फलधारणा होत आहे। अशा वेळी हा निसर्ग हा पूर्णपणे बहरात असतो आणि ही जी छोटी झाडं आहेत बोन्साईच्या स्वरूपातली ही त्याला प्रतिसाद देत अगदी त्याचप्रमाणे नवीन त्यांना पानं आलेली आहेत, फळं आलेली आहेत, फुलं आलेली आहेत आणि ही बघायला खूप आकर्षक झालेली आहे। बोन्साय प्रेमी आपल्या बरोबर आहेत ज्यांनी अशा प्रकारची झाडांची देखभाल गेली अनेक वर्ष करत आहेत। तुमचं हे झाड आहे, किती वर्ष जुनं झाड आहे आणि झाडाची देखभाल तुम्ही कशी करता? हे जवळपास 12 वर्ष जुनं झाड आहे। 12 वर्ष म्हणजे पूर्वी मी हे साधारण अर्धा इंच जाड असताना मी हे घेतलं, विकत घेतलं। त्याच्यानंतर मी हे ट्रेन केलं। आधी मोठ्या कुंडीत मी हे झाड लावलं, मोठ्या कुंडीत हे झाड लावलं आणि मग मी तिथं त्याला शेप देत गेलो। निसर्गाचं एक वेगळं रूप या बोन्सायच्या झाडांच्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट हरेश अमित जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।